रायगडचे मनसे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। वैभव खेडेकरांच्या हकालपट्टीनंतर कोकणामधील पदाधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणामधील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली होती। वैभव खेडेकरांच्या पक्षातील हकालपट्टीनंतर पहिल्यांदाच त्यांनी ही बैठक बोलावली आहे। वैभव खेडेकर यांच्या हकालपट्टीनंतर कोकणामधील मनसेचा चेहरा कोण असणार अशा चर्चा सुद्धा आहेत। वैभव खेडेकरांनंतर कोकणामधील नेतृत्वासंबंधी आजच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि या संदर्भात अधिक जाणून घेत आमचे प्रतिनिधी श्रेयस आपल्या सोबत आहेत। श्रेयस, आपण पाहतोय बरेच दिवस झाले वैभव खेडेकरांच्या पक्षामधील हकालपट्टीनंतर आता पहिल्यांदाच जेव्हा राज ठाकरे बैठक घेतात, काय नेमकी चर्चा झालेली आहे या बैठकीमध्ये आणि कोणते मुद्दे अजेंड्यावर होते, कोणाचं नाव चर्चेमध्ये आहे? खऱ्या अर्थानं आपण बघतो तर ही पहिल्यांदा ही बैठक होताना दिसत आहे। आपण शिवतीर्थ बघू शकतो, काही वेळापूर्वी आता अनेक लोक आपल्याला शिवतीर्थाच्या आत जाताना दिसत आहेत। ही सगळी मंडळी जी श्रद्धा आहे ती कोकणातल्या भागातली आहेत। रत्नागिरी आणि खऱ्या अर्थानं जो कोकणचा पट्टा आहे त्याच्या दोन वेगळ्या बैठका होणार आहेत। महत्वाचा प्रश्न हाच की वैभव खेडेकरांनंतर कोकणातला मनसेचा चेहरा असेल तरी कोण, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे। एकंदर पाहिलं गेलं तर अनेक दिवसांपासून खऱ्या अर्थानं वैभव खेडेकर यांच्या हकालपट्टीनंतर सगळ्या गोष्टी पाहता हा चेहरा असेल तरी कोण याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बाकी प्रमुख नेते मंडळी जे आहेत ते आता ह्याचा विचार करतायत का, आणि जर विचार करत असतील तर तो चेहरा असेल तरी कोण, हा सगळ्यात प्रामुख्याने मोठा प्रश्न उभा राहतोय। वैभव खेडेकर हे कुठल्या पक्षात जात आहेत, कधी जात आहेत, केव्हा जात आहेत ते अद्यापर्यंत ठरलं नाही। मात्र त्यांची नाराजी जी होती त्याच्यानंतर जी हकालपट्टी करण्यात आली, संदीप देशपांडे यांनी पत्रक काढलं। मात्र आताच्या घटकेला मनसेमध्ये कोकणातला चेहरा असेल तरी कोण, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आणि कोणावर जबाबदारी मिळेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। श्रद्धा, राहुल, श्रेयस, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।